आपलं योग्य ते रुटीन सेट करण्यासाठी महिने जातात. पण हेच सेट झालेलं रुटीन बिघडवायचं असेल तर एखादा दिवसही पुरेसा ठरतो. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आणि आपण साधारणपणे 2 आठवड्यांनंतर आज भेटतोय. त्याचं कारणच हे की माझं बिघडलेलं रुटीन. प्रत्येकाच्या जीवनात अशा काही घटना घडतात की ज्यामुळे आपला मूड ऑफ होतो, आपल्याला काहीच करावंसं वाटत नाही, किंवा रोजच्या जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही. अचानकपणे परिस्थिती बदलते, आजूबाजूचं वातावरण बदलतं आणि त्या वातावरणामध्ये ॲडजस्ट होता होता आपण जे काही रोज अगदी सहजतेने करत असतो ते मागे पडायला लागतं. आणि अशाच सगळ्या कारणांमुळे माझंसुद्धा रोजचं रुटीन बिघडलं. मला असं रुटीनमधून बाहेर पडून थोड्याशा वेगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागलं, वेळ द्यावा लागला. ज्या काही सेट झालेल्या गोष्टी आहेत त्या सोडून बिघडलेल्या गोष्टी सेट करण्यामध्ये आपण इतके रमतो की ज्यामुळे आपल्याला आनंद मिळतो आहे ते करायचंच आपण विसरून जातो. बिघडलेलं सगळं सेट झाल्यानंतर जे आपलं आयुष्य सेट केलेलं असतं, आपलं जे रुटीन आपण सेट केलेलं असतं त्या रुटीनकडे पुन्हा वळायला मात्र वेळ लागतो. मधला जो वेळ असतो त्याच्यामध्ये थकवा असतो, नकोशी वाटणारी शांतता असते, उगाचच बसून राहावं वाटतं, टाईमपास करावासा वाटतो, फक्त लोळत पडावं वाटतं. एखादा प्रॉब्लेम येतो आणि मग तो प्रॉब्लेम सेट करण्यामध्ये आपण आपली सगळी ताकद गमावून बसतो. आपण पूर्ण ड्रेन होऊन जातो आणि मग त्यानंतर आपल्याला काहीच करायचं नसतं. आपल्याला फक्त शांत राहायचं असतं. ना कोणता विचार करायचा असतो, ना कोणती कृती करायची असते. आणि काहीच न करणं हे सुद्धा कधी कधी खूप गरजेचं आहे. जी काही ताकद आपण आपली गमावलेली असते ती ताकद ह्या वेळेमध्येच आपल्याला परत मिळते जेव्हा आपण काहीच करत नाही. पूर्णविरामाची सुद्धा खूप गरज असते. आणि जेव्हा आपण हा पूर्णविराम घेतो ना, सगळ्याच गोष्टींमधून जेव्हा आपण आपलं अंग काढून घेतो आणि फक्त शांत पडून राहतो, बसून राहतो, टाईमपास करतो, त्यानंतर जेव्हा पुन्हा एकदा आपण आपल्या रुटीनला सुरुवात करतो, आपल्या कार्याच्या मागे लागतो, धावतो, पळतो, तिथे आपल्याला आपले 100 नाही तर 500% देण्यासाठी मदत होते त्याच पूर्णविरामाची, जेव्हा आपण फक्त शांत राहून एनर्जी गेन केलेली असते, स्वतःला हील केलेलं असतं, शांततेमध्ये आपण रमलेलो असतो. जी काही आपण ऊर्जा मिळवलेली असते ती पुढे आपल्याला जोमाने काम करण्यासाठी मदत करते. संपूर्णपणे बदलांनी भरलेलं हे आयुष्य आहे. कधी कोणत्या बदलाला सामोरं जावं लागेल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे नेहमी आपल्याला प्रिपेअर राहावं लागतं की हां, आता हे होतं आहे तर याला आपल्याला सामोरं जायचं आहे. आणि त्यासाठी काही गोष्टींकडे दुर्लक्ष होईल, काही गोष्टींना कमी वेळ द्यावा लागेल, तर त्यावेळेला गरजेच्या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यावं लागेल. मग अशा वेळेला ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या मागे पडतात, पण त्याचा विसर पडू नाही द्यायचा. मागे पडलेल्या गोष्टी पुन्हा आपल्या आयुष्यात आणण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच असते. एखाद्या गोष्टीचा जर विसर पडला, आपल्याला आपल्याच आवडीच्या गोष्टींचा जर विसर पडला, तर मग संपूर्णच आयुष्य कोणत्या तरी उदासीनतेमध्ये आपण घालवायला लागतो आणि मग त्याची आपल्याला सवय व्हायला लागते. आणि म्हणूनच जेव्हा सगळ्या बिघडलेल्या गोष्टी आपण सेट करतो त्यानंतर पुन्हा आपल्याला आपण बसवलेल्या रुटीनमध्ये परत यावं लागतं. जरासं अवघड असतं पण यावं लागतं. सुरुवातीला 1-2 दिवस थोडंसं स्वतःला पुश करावं लागतं. पण जेव्हा आपण परत एकदा सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला आवडतात त्या करायला सुरुवात करतो त्यावेळेला मग पुन्हा सगळं छान वाटायला लागतं, सगळं आवडायला लागतं, आपण त्यामध्ये पुढे रमायला लागतो, नवीन गोष्टी पुन्हा आपण शिकायला सुरुवात करायला लागतो. अशा गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला सुरुवात करतो ज्या आपल्या मानसिक शांततेसाठी, आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप गरजेच्या आहेत. आपल्यालाच आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी स्वतःला पुश करणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. आपल्याला ते करायचं तर असतं, आपली इच्छा पण खूप असते, पण ते करण्यासाठी आपल्याकडे ताकद नसते, किंवा आपली ती सवय मोडलेली असते, किंवा उगाच आपण पुढे ढकलचाल करत असतो. पण तिथेच स्वतःला पुश करून आजच्या आज हे मला करायचंच आहे हे ठरवणं देखील खूप गरजेचं आहे आणि ते खूप चॅलेंजिंग आहे. हे चॅलेंज प्रत्येकाने आयुष्यामध्ये कधी ना कधी घ्यावंच, सतत घ्यावं. हे चॅलेंज स्वीकारण्याची वेळ प्रत्येकावरती सतत येत असते, पण कुठेतरी आपण तिथे
कमीपणा घेतो, आपण ते चॅलेंज स्वीकारत नाही आणि मग तिथेच सगळं बिघडायला सुरुवात होते. आपल्याकडे कौशल्य आहे, आपल्याकडे वेळ आहे, आपल्याला एखादी गोष्ट करण्याची आवड आहे, फक्त त्यामध्ये पडून ते शिकावं, एखादी गोष्ट एक्सप्लोअर करावी, त्यामध्ये पुढे कसं जाता येईल याच्यामागे कष्ट घ्यावे, हे सगळं आपण टाळतो आणि फक्त विचारच करत बसतो की हे मला करायचं आहे. कोणाची तरी आपण वाट पाहतो की कोणीतरी येईल आणि मला मार्गी लावेल, मला ह्या आळसामधून बाहेर काढेल किंवा मला माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढेल. पण कोणीही कोणासाठी येत नाही. प्रत्येकाला स्वतःचे भरपूर व्याप आहेत. सगळेजण आपापल्या जगामध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे आपल्याला उठावं लागेल, आपल्याला जे आवडतंय ते करावं लागेल, शिकावं लागेल, आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं लागेल. आपल्या विस्कळीत आयुष्यामधून पुन्हा एकदा बाहेर पडून जे काही आपण आपलं रुटीन सेट केलं होतं त्या रुटीनमध्ये आपल्याला पुन्हा जाण्यासाठी स्वतःला पुश करावं लागेल आणि स्वतःला पुश करण्याचं हे जे चॅलेंज आहे ते स्वीकारावंच लागेल, कारण ते आपल्याशिवाय दुसरं कोणीही करू शकणार नाही. जर आपण कोणाची वाट बघत असू तर ही वाट बघणं इथेच थांबवून आपल्याला स्वतःसाठी योग्य ते डिसिजन घेऊन, स्वतःला योग्य तो वेळ देऊन आपल्या आवडीच्या गोष्टी पुन्हा एकदा आपल्या जीवनामध्ये आणाव्याच लागतील. आणि हेच आयुष्य आहे. कधी कधी ते बिघडतं, त्याला पुन्हा ट्रॅकवरती आणावं लागतं, स्वतःसाठी वेळ काढावा लागतो आणि तो काढलाच पाहिजे. बिघडलेल्या रुटीनमधून बाहेर पडून पुन्हा एकदा ट्रॅकवरती आलंच पाहिजे, स्वतःला ट्रॅकवरती आणलंच पाहिजे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. अशाच एका नव्या छानशा विषयासोबत, व्हिडिओसोबत पुन्हा एकदा भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बिघडलेलं रुटीन सेट करून घ्या.